गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.3 हे अभ्यासणार आहोत. हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. Practice set 5.3 problem number 1. Write the sample space S and number of sample points N of S for each of the following experiments. Also write events A, B, C in the set form and write N of A, N of B, N of C. Number 1. One die is rolled. Event A, even number on the upper face. Event B, odd number on the upper face. And event C, prime number on the upper face. तर हा एक्सपेरिमेंट आहे. वन डाय इज रोल्ड. वन डाय इज रोल्ड. मग ह्याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे अगोदर आपल्याला. सॅम्पल स्पेस S is equal to one die is rolled, then the sample space is 1 2 3 4 5 6. हा वन डाय रोलचा सॅम्पल स्पेस आहे. N of S is equal to 6. ह्याच्यामध्ये 6 पॉइंट्स आहेत. नाउ द इव्हेंट ए. Even number on the upper face. Even number on the upper face. Even number on the upper face. Therefore A is equal to. आता A मध्ये ह्या S मधलेच पॉइंट येणार. इव्हेंट म्हणजे काय की आपल्याला ह्याच्यावर विचारलेला एक एक क्वेश्चन असेल. इव्हेंट A इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. ह्याचे सबसेट असणार आहेत. ह्याच्यामधलेच आपल्याला इव्हेंट A मध्ये लिहायचे. तर इव्हेंट ए आहे इवन नंबर ऑन द अप्पर फेस. म्हणजे या सॅम्पल स्पेसमध्ये वन डाय इज रोल्ड केला तर अप्पर फेसवर इवन नंबर येण्याचे इव्हेंट काढायचे आहेत आपल्याला. तर इवन नंबर ह्याच्यामध्ये कोणकोणते आहेत. 2 4 6 is the even number. Therefore event A is equal to 2 4 6. याच्यामधलेच सॅम्पल स्पेसमधलेच आपल्याला ए मध्ये लिहायचे आहेत पाहून. फक्त याच्यामधले इवन नंबर जे जे इव्हेंटमध्ये जे क्वेश्चन विचारले त्या पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला. N of B is equal to 3. N of B is equal to 3. 1 2 3 पॉइंट्स आहेत. तर नाउ इव्हेंट B. Event B is odd number on the upper face. ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. मग ह्याच्यामध्ये जे जे ऑड नंबर आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. देअरफॉर इव्हेंट बी इज इक्वल टू. ह्याच्यामध्ये ऑड नंबर कोणते कोणते आहेत. 1 3 5. 1 3 and 5. Therefore N of B is equal to 3. N of B is equal to 3. Now the event C. Event C.
prime number on the upper face. Prime number on the upper face. Therefore event C is equal to. आता प्राइम नंबर मीन्स ज्या नंबरला फक्त त्याच नंबरनं आणि एकनंच डिवाइड होतं तो नंबर म्हणजे प्राइम नंबर. मग आता इथं 1 प्राइम नाही, याच्यामध्ये प्राइम नंबर 2 आहे. 2 ला फक्त 2 न आणि 1 नच डिवाइड होतं म्हणून प्राइम नंबर 2. 3 आहे अँड 5. 2, 3 अँड 5 म्हणजे प्राइम नंबरला फक्त 2च फॅक्टर असतात, ते म्हणजे a number itself and 1. Therefore n of C is equal to 3. या पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आणि जे इव्हेंट विचारले त्या इव्हेंटनुसार सेट लिहायचे. इव्हेंट A 2, 4, 6 n of A is equal to 3 आणि इव्हेंट B 1, 3, 5 n of B is equal to 3 and event C 2, 3, 5 n of C is equal to 3. Now the second question, 2 dice are rolled simultaneously, then event A, the sum of the digits of upper faces is a multiple of 6. Event B, the sum of the digits on the upper faces is minimum 10 and event C, the same digit on both the upper faces. आता इथं आपल्याला 2 डाइस रोल्ड केलेले आहेत सायमल्टेनियसली. मग 2 डाइसचा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू 1, 1. 1, मीन्स फर्स्ट डाय सेकंड डाय. आता फक्त काय करायचं, फर्स्ट लाईनमध्ये फर्स्ट डाय कंटिन्यू सेम ठेवायचा, सेकंड डाय चेंज करायचा. 1, 2, 1, 3. फक्त सेकंड डाय चेंज करत जायचा. 1, 4, 1, 5 अँड 1, 6. आता सेकंड डाय 6 पर्यंत चेंज करायचा. त्याच्यानंतर आता फर्स्ट डाय चेंज करायचा. 2, 1. आता फर्स्ट डाय परत सेम ठेवायचा. 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5 अँड 2, 6. आता परत फर्स्ट डाय चेंज करायचा. 3, 1, 3, 2. आता फर्स्ट डाय कायम ठेवायचा आणि सेकंड डाय चेंज करत जायचा. 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6. असं 6 पर्यंत कंप्लीट करायचं आहे आपल्याला. 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6. Therefore n of S is equal to 36. या पद्धतीने आपण हे 1, 1 पासून 6, 6 पर्यंत लिहायचं. प्रत्येक लाईन मध्ये 6 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 6 लाईन आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 मीन्स 6, 6 जा 36. n of S is equal to 36. Now the event A.
event A. Event A, the sum of the digits on upper faces is multiple of 6. The sum of the digits on upper faces is a multiple of 6. म्हणजे अप्पर फेसेसवरची हे सर्व जे आलेले आहेत सॅम्पल स्पेसमधले पॉईंट्स हे अप्पर फेसेसच आहेत. म्हणजे अप्पर फेसेसच्या इव्हेंटची सम हे मल्टिपल ऑफ 6 मध्ये पाहिजे. मग सम म्हणजे 1 + 1 2, 1 + 2 3, 1 + 3 4, 1 + 4 5, 1 + 5 6, 1 + 6 7 ही सम. ह्या प्रत्येकाच्या मधले सम आपल्याला या प्रत्येकाची 6च्या मल्टिपल पाहिजे. आता 6च्या मल्टिपल म्हणजे 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18, 6 × 4 = 24 अशी पाहिजे. मग आपल्याला कमीत कमी सम आपली 2 आहे आणि जास्तीत जास्त सम आपले 12 आहे. म्हणजे ह्या दोन्हीपैकीच आपल्याला सम बघायचे 6 आणि 12. कारण आपल्याला याच्यामध्ये 12च्या पुढे सम येत नाहीये आणि 2 पेक्षा कमी येत नाही. म्हणजे 6 आणि 12 सम येणारे ह्याच्यातले जेवढे आहेत पॉईंट्स ते लिहून काढायचे आहेत आपल्याला. देअरफॉर A = आता 6 कुणाकुणाचे येते पहा. त्यांचे 1 5 6, 2 4 6, 3 3 6, 4 2 6, 5 1 6 आणि 6 6 12 एवढे येतात. मग एवढे पॉईंट्स आपल्याला याच्यामध्ये लिहून काढायचे. 1 5, 2 4, 3 3, 4 2, 5 1 and 6 6. Therefore n of A is equal to 1 2 3 4 5 6. n of A मध्ये 6 इव्हेंट आहेत. या पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे. नाउ द इव्हेंट B, the sum of the digits on the upper faces is minimum 10. The sum of the digits on the upper faces is minimum 10. The sum of the digits on the upper faces is minimum 10. Therefore the event B is equal to, सगळे महिरूपी कंसामध्येच लिहायचे आहेत. मिनिमम 10 म्हणजे मिनिमम 10 मीन्स कमीत कमी 10 असावी. मग 10 पेक्षा कमी नको, 10 पेक्षा जास्त असेल तर चालेल. मिनिमम 10 मीन्स 10 11 12. 12 पर्यंतच का आपल्यापाशी 12 पेक्षा जास्त सम नाहीये. तर 10 11 12 सम येणारे ह्याच्यामधले निवडायचे आहेत आपल्याला. तर 10 11 12 सम येणारे हे 10, 4 + 6 10, 5 + 5 10, 5 + 6 11, 6 + 4 10, 6 + 5 11, 6 + 6 12 हे एवढे येतील. 1 2 3 4 5 6 हे इथं आपण लिहून घ्यायचे. 4 6 5 5 5 6 6 4 6 5 and 6 6. n of B is equal to 6. n of B is equal to, total count here 1 2 3 4 5 6. Now the event C, the same digit on both the upper faces. The same digit on the both upper faces
the same digit on both the upper faces. Therefore event C is equal to, दोन्ही फेसवर सेम डिजिट असणारा काढायचा आपल्याला. तर दोन्ही फेसवर सेम डिजिट असणारा 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. प्रत्येक रो मध्ये एक एक आहे म्हणजे 6 येते. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 and 6 6. Therefore n of C is equal to 6. n of C is equal to 6. या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. Now the third question. 3 coins are tossed simultaneously. Condition for event A to get at least 2 heads. Condition for event B to get no head, and condition for event C to get head on the second coin. Therefore the sample space S is equal to 3 coins आहे H H H H H T H T H T H H H T T T T H and T H T and T T T. N of S is equal to 1 2 3 4 5 6 7 8. 3 कॉइनच्या ह्याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट्स 8 येतात. आता हे लिहिताना टेक्निक अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्निक सांगितलेलीच आहे, त्या पद्धतीने लिहायचं आहे. काय करायचं, आपण पहिल्यांदा 3 हेड घ्यायचेत, नंतर थर्ड कॉइनच्या जागी एचच्या ऐवजी टी घ्यायचा, नंतर सेकंड एचच्या ऐवजी सेकंड कॉइनवर एचच्या ऐवजी टी घ्यायचा, आणि त्यानंतर फर्स्ट कॉइनच्या ठिकाणी एचच्या ऐवजी टी घ्यायचा. त्याच्या पुढं हे 2 एचच्या ऐवजी टी घ्यायचेत, नंतर पहिल्या 2 एचच्या ऐवजी टी घ्यायचेत, आणि त्याच्या पुढचा पहिला आणि तिसऱ्या कॉइनला एचच्या ऐवजी टी घ्यायचेत, आणि नंतर तिन्ही कॉइनच्या ठिकाणी टी 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 घ्यायचे. या पद्धतीनं सोडवायचं आहे. n of S is equal to 8. Now the event A. To get at least 2 heads. To get at least 2 heads. कमीत कमी 2 हेड पाहिजे अप्पर फेसवर आपल्याला. ह्याच्यामध्ये कमीत कमी 2, मग जास्तीत जास्त किती असले तरी चालतील. तर ह्याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये 2 आहेत, आणि यामध्ये पण 2 हेड आहेत. Therefore event A is equal to H H H H H T H T H and T H H. इथपर्यंत आहे. n of A is equal to 4 points. 1 2 3 4 1 2 3 4. Now the second event, event B. Event B. To get no head. To get no head. एकही हेड नाही असे. मग एकही हेड नसलेला फक्त एकच आहे हा टी टी टी. Therefore event B is equal to T T T. n of B is equal to 1. Now event C. To get head on the second coin. To get head on the second coin. Therefore event C is equal to second coin वर हेड असणारे म्हणजे मिडल कॉइन वर 1 2 3 and 4.
H H H, H H T, T H H, T H T. 1 2 3 4. Therefore n of C is equal to 4. N of C is equal to 4. Now the fourth problem. Two digits are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of the digits. Condition for event A, the number formed is even. Condition for event B, the number formed is divisible by 3. And condition for event C, the number formed is greater than 50. हा एक्सपेरिमेंट आहे. 2 digit numbers are formed. 2 digit numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5. Therefore sample space S is equal to, आता 0, 1, 2, 3, 4, 5 पासून आपल्याला 2 digit नंबर बनवायचे आहेत. फक्त 0 पासून असं घ्यायचं नाहीये. 01, 02, 03, 04, 05 हे एवढे या प्रकारे घ्यायचं नाहीये फक्त. मग आपण आता 1 पासून सुरुवात करूया. 1 0 विदाउट रिपीटेशन म्हटले. विदाउट रिपीटेशन म्हणजे 11, 22, 33, 44, 55 एवढे नंबर्स येणार नाहीयेत. म्हणजे दोन्ही अंक युनिट प्लेस आणि 10 प्लेस सेम घ्यायचे नाहीत विदाउट रिपीटेशन म्हटलं तर. 1 0 10 नंतर 12 13 14 15 म्हणजे 1 पासून 1 2 3 4 5 नंबर्स बनतील. आता 2 पासून 20 21 23 24 25. नंतर 3 पासून 30 31 32 34 35. आता 4 पासून 40 41 42 43 45. आता 5 पासून 50 51 52 53 54. या पद्धतीने नंबर चेंज. पहा किती नंबर व्हायला पाहिजेत. 1 पासून किती झाले. 1 2 3 4 5. 2 पासून 5, 3 पासून 5, 4 पासून 5 आणि 5 पासून 5 म्हणजे 5 5 जा 25 नंबर्स आपल्याला इथं तयार व्हायला पाहिजेत. Therefore n of S is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. N of S is equal to 25. Now the event A. Event A. The number formed is even. The number formed is even. Therefore A is equal to even number ह्याच्यामध्ये तयार झालेली 10 12 14 20 24 30 32 34 40 42 50 52 54. 10 12 14 20 24 30 32 34 40 42
50, 52 and 54. Therefore n of A is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. N of A is equal to 13. Now the event B. Event B, the number formed is divisible by 3. Number formed is divisible by 3. Therefore, event B is equal to 3 न divisible असणारे numbers म्हणजे 3 न भाग जाणारे नंबर्स याच्यामधले 3 न डिव्हिजिबल 3 4 जा 12 3 5 जा 15 3 7 जा 21 3 8 जा 24 3 10 जा 30 42 पर आहे 45 51 आणि 54. ज्यांचं सम 3च्या टेबलमध्ये असेल ते 3 न डिव्हिजिबल असतात. B इज इक्वल टू 12 15 21 24 30 42 45 51 54. Therefore, n of B is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 number. Therefore, n of B is equal to 9. Now the event C. The number formed is greater than 50. Event C. The number formed is greater than 50. Therefore, event C is equal to 50 पेक्षा मोठा नंबर मग 51 52 53 54 51 52 53 54. Therefore, n of C is equal to 4. 1 2 3 4. n of C is equal to 4. या पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन्स सॉल्व करायचे. आता या ठिकाणी एक्झाममध्ये हे इव्हेंट कोणतेही चेंज करून आपल्याला येऊ शकतात. नाउ द फिफ्थ क्वेश्चन. फ्रॉम 3 men and 2 women, environment committee of 2 persons is to be formed. Condition for event A, there must be at least 1 woman member. Condition for event B, 1 man 1 woman committee to be formed. Condition for event C, there should be not be a woman member. आता आपल्याला इथं कमिटी बनवायची आहे. कमिटी म्हणजे ह्याच्या कमिटीमध्ये 3 मेन्स M1 M2 and M3 and W1 W2 are 2 women. M1 M2 M3 are 3 men and W1 W2 are 2 women. यांच्यामधून आपल्याला दोघांची कमिटी बनवायची आहे, एन्व्हायरमेंट कमिटी. तर आता ह्याची कमिटी बनवतानाचे टेक्निक पहा कसं बनवायचं आहे. तर आपल्याला ह्या M1 ची जोडी या पुढच्या सर्वांसोबत लावायची. म्हणजे M1 M2 M1 M3 M1 W1 आणि M1 W2 या प्रत्येकाची घ्यायची. M1 M2 ही एक कमिटी झाली. दुसरी कमिटी M1
M3. हे टेक्निक ना असं आहे, याच्यासाठी घ्यायचे की आपलं एखादं शिल्लक राहू नये आणि चुकू नये. M1 M3. तिसरी कमिटी M1 W1 M1 W2. आता M1 ची कमिटी ह्या सर्वांसोबत झाली. आता दुसऱ्या वेळेस M2 ची घ्यायची. M2 M3 M2 W1 आणि M2 W2. याच्यामध्ये फक्त रिवर्स घ्यायचं नाही. M2 M3 M2 M1 घ्यायचं नाही आहे, कारण M2 M1 आणि M1 M2 ही एकच कमिटी झाली. M2 M3 M2 W1 आणि M2 W2. आता M2 ची झाल्यानंतर M3 ची M3 W1 M3 W2 M3 W1 आणि M3 W2. आता नंतर W1 ची W1 W2 W1 W2. पहा M1 पासून किती कमिटी तयार झाल्या? 4 कमिटी तयार झाल्या. M2 पासून 3 कमिटी तयार झाल्या. M3 पासून 2 आणि W1 पासून 1, म्हणजे 4 आणि 3 4 + 3 7 8 9 10 कमिटी याच्यामध्ये यायला पाहिजेत. तर पहा आलेत का? N of S is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने काउंट केलं, आपला आन्सर बरोबर आहे. नाउ द इव्हेंट A. Event A, there must be at least one woman member. There must be at least one woman member. Therefore A is equal to there must be at least one woman member. म्हणजे कमीत कमी कमिटीमध्ये एक वुमन असायला पाहिजे. मग एक पेक्षा जास्त वुमन असली तर चालेल, म्हणजे दोन्ही मेन असलेले नाही आहेत फक्त. आता कमीत कमी एक वुमन याच्यामध्ये आहे, आपल्याला कमीत कमी एक वुमन याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, यामध्ये आहे आणि यामध्ये आहे. तर कोणकोणते आहेत? फक्त M1 M2 आणि M1 M3 आणि M2 M3 सोडून M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 नंतर M3 W1 M3 W1 आणि M3 W2 आणि W1 W2. Therefore N of A is equal to 7. 1 2 3 4 5 6 7. Now the event B. One man, one woman, committee to be formed. One man and one woman. Therefore event B is equal to one man one woman. फक्त हे निघून जाईल W1 W2, बाकी सर्व येतील. M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1
M3 W2. 1 2 3 4 5 6. Therefore n of B is equal to 6. Now event C. Now the event C, there should not be a woman member. There should not be a woman member. Therefore event C is equal to woman member एकही नसलेला, म्हणजे ती M1 M2 M1 M3 आणि M2 M3 हे तीनच येतील. M1 M2 M1 M3 आणि M2 M3. Therefore n of C is equal to 3. n of C is equal to 3. Now the sixth problem. One coin and one die are thrown simultaneously. Condition for event A to get head and an odd number. Condition for event B to get head or tail and an even number. Condition for event C, number on the upper faces is greater than 7 and tail on the coin. आता हा एक्सपेरिमेंट कोणता? वन कॉइन अँड वन डाय. वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन simultaneously. Therefore the sample space S is equal to one coin and one die, means H1 coin and die, H2 H3 H4 H5 H6 and tail on the coin T1 T2 T3 T4 T5 and T6. 6 and 6 12. Therefore n of S is equal to 12. Now the event A. Event A to get head and an odd number. Head and an odd number. Therefore A is equal to head and odd number. तर H1 H3 H5 H1 H3 H5. Therefore n of A is equal to 3. Now event B. To get head or tail and an even number. To get head or tail and an even number. Therefore B is equal to head or tail and even number, means H2 H4 H6
T2, T4, T6, H2, H4, H6, and T2, T4, and T6. Therefore, N of B is equal to 6. 1, 2, 3, 4, 5, 6. Now the event C. Event C. Number on the upper face is greater than 7 on the coin. Number on the upper face is greater than 7 and tail on the coin. Therefore, event C is equal to greater than 7. 7 पेक्षा मोठा नंबर याच्यामध्ये एकही नाही. Therefore, event C is a empty set. Therefore, N of C is equal to 0. Number of points in C set is equal to 0. मग हा एम्प्टी सेट असा लिहा किंवा आपण असाही लिहू शकतो और 5. थैंक यू.